अरे नोकरीची जाहिरात आली काय तर बघ तुझ्या काय कामाला येते का आणि पेपर एवढा जपून ठेव. प्रशांत नोकरीचं आता तर कुठं तर काय लागतंय ग बघ. आम्ही कष्ट करून कठोळून गेलो. होईल की त्याचं काय तर एवढी काय चिंता करायची आता. बरं हे मी चालू शेतात भाकरी बांधून लवकर शेतात येईल. बर बर जाऊन तिथं वैरण काढी तोडून ठेवा. हो ठेवतो सगळं पण लवकर ये बरं का. आतूस हो या बसा. थँक्यू. तुमचं नाव आणि शिक्षणाबद्दल परिचय करून द्या. सर माझं नाव प्रशांत देशमुख. माझं पदवीचं शिक्षण मी पुणे कृषी महाविद्यालयातून पूर्ण केले आणि गेली 4 वर्ष मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. बाहेरचं सर ट्युशन किंवा क्लासेस लावण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी घरूनच अभ्यास करतो. हे पहा प्रशांत, तुमची तयारी कशी चालली आहे आणि तुम्ही या परीक्षेची का निवड केलीत? सर तयारी व्यवस्थित चालू आहे. मी नेहमीच समाजसेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रेरित आहे. सर मला असं वाटतं की मी या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर मी समाजासाठी अधिक योगदान देऊ शकेन. छान. मला सांगा, भारतातील आर्थिक धोरणाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? सर भारताचे आर्थिक धोरण हे देशाच्या विकासाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहे. सध्याच्या धोरणामध्ये आत्मनिर्भर भारत, कृषी सुधारणा आणि डिजिटलायझेशन यावरती भर दिला गेला आहे. यामुळे भारताच्या यामुळे अर्थव्यवस्थेच्या वेगवान प्रगतीला चालना मिळत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सुरुवातीच्या काळातील परराष्ट्र धोरण याबद्दल त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? सर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सुरुवातीच्या काळामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सर. त्यांची जी पॉलिसी आहे तीच आपण आतापर्यंत वापरतो. त्यांनी सर अलिप्ततावाद यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे सर. ओके. अलिप्ततावाद आणि न्यूट्रल असणं यामध्ये काय फरक आहे? सॉरी सर नाही सांगता येणार, मी अधिक माहिती देईन. ठीक आहे. बरं समजा एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला तातडीने निर्णय घ्यावा लागला तर तुम्ही काय करा? सर मी प्रथमतः शांतपणे त्या गोष्टींचं विश्लेषण करेन आणि उपलब्ध पर्याय सर त्यांचा विचार करून मी लोकांच्या हिताला प्राधान्य देत निर्णय घेईन. प्रशांत, छान उत्तर दिलं. आता शेवटचा प्रश्न. जर तुमची निवड झाली तर तुम्ही तुमच्या कामातून समाजासाठी काय बदल घडवून आणाल? सर मला वाटते की शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे ही माझ्यासाठी प्राथमिकता असेल आणि या क्षेत्रामध्ये मी सर सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करेन. वा, छान. धन्यवाद. ठीक आहे सर. थँक्यू. ओके सर. बरं म्हातार कुठं आहे तुझं? काय ते राम कुठं काय बघा थांबा का मग चल बस गाडीवर आहे. का सांगायचं अरे तुला बस गाडी म्हणलं कळतं का? आपण झाले गाडी बस तुला सांगतो. काय चल तिकडे जाऊ.
बरोबर म्हाताऱ्याला तुझ्या. राम राम सावकार. काय राम राम. हा राम पैसे दे सोडलं नुसतं राम राम करून तुझं भागतंय का? देतो सावकार. आता ही शेती 5 काय वर्ष होतं झालं बघा. पैशाचा काय विचार केलाय का नाही तुम्ही? होय बरोबर आहे की, पण हा? आता पोराच्या शिक्षणाचं चाललंय, या मालकाकडे कामाला आहे, आता ह्याच्याकडून घेतो काय तर पैसे उसणं पासणं करतो, तुमचं पैसे देतो बघ, ना. मला ते काय माहित नाही. तू मला पुढल्या आठवड्यात पैसे द्यायचे. देतो देतो नाही दिलं तर सरळ तुझ्या घराला कुलूप लावणार आहे आणि बाहेर भांडी फेकणार आहे. तुम्ही जसं म्हणसाल तसं, हा, पण तुमचं आता मी पैसे तुझं देतो. ऐकायला तयार नाही बघ, तुला सांगतोय आताच. हो होय होय सावकार, नाही होय. परत तू इथनं- पण असं केलं इथनं तसं पुढं केलं नाही. म्हणशील तर मग काय सरळ नाही. ठीक आहे ठीक आहे, सगळं तुमचं सगळं चुकतो करतो सावकार. सगळं चुकतं करावं लागेल तुला. 1 रुपया न रुपया द्यावं लागेल. होय, सगळं सगळं करतो राव. पोराचं शिक्षण आहे, बाकी काय. पोरा शिक्षण काय बाकीचे काय शिक्षण करत नाही ते पोराचे. हा करतो. जग सगळं पोरांना शिकवते का तू एकटा शिकवतोय? नाही बरोबर आहे, आता पण कसं आहे, गरीब परिस्थिती आहे, काय करायचं आता सांगा बरं. काय करायचं म्हणजे आपले पैसे द्यायचे आणि मग काय असेल ते बोलायचं. ठीक आहे, देतोय सावकार. हा मला पुढल्या आठवड्यात पैसे पाहिजेत. हो, नाही हो. तर सर्व कुलूप लावणार आणि तुला घराच्या बाहेर काढणार. ठीक आहे. पटतंय का बघ? हा आणि परत म्हणशील 4 दिवस आणि 8 दिवस त्या अजिबात चालणार नाही. आता तुला सांगतोय. ठीक आहे हा. सावकार. काय झालं कौतुक तुमचं. सर मी प्रशांत देशमुख. माझं पदवीचं शिक्षण आत्ताच पूर्ण झाले. मी स्पर्धा परीक्षेची सध्या तयारी करतो, परंतु घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मी प्रायव्हेट जॉब शोधत आहे. जर आपल्या इथे जर जॉब असेल तर प्लीज मला चांगली मदत होईल. माझा रिझ्यूम सर. हा रिझ्यूम. प्रशांत, हा सर. आपल्याकडे आता सध्या तर वॅकन्सी नाहीये. बघू, वॅकन्सी निघाली की तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू. ठीक आहे सर. थँक्यू सर. नोकरी जॉब नोकरी जॉब नोकरी जॉब. कधी लागणार नोकरी? कधी मिळेल मला जॉब? ज्या वयात माझ्या आई वडिलांनी सुखात राहायला पाहिजे त्या वयात त्यांना माझ्यासाठी दुसऱ्या शेतात राबताना बघतोय. असं किती दिवस चालणार? मला वाटतं माझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. निदान रात्री शांत झोप तर लागेल.
मी शिकून काय फायदा आहे जर मी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नसेल तर काय माझ्या शिक्षणाचा उपयोग आहे. मला माझ्या आई वडिलांनी कर्ज काढून शिकवलं आणि त्यांचं माझ्याकडून जे स्वप्न आहे ते मी आता पूर्ण करू शकत नाही. या सगळ्याला मीच दोषी आहे. आता माझाच मला राग यायला लागला. पण मी दारू पिऊन त्यांची स्वप्न पूर्ण करणार आहे. आई वडिलांनी कष्ट करून शिकवलं आणि त्यांची परतफेड मी अशा प्रकारे करतोय. नाही मी फार चुकीचं करतोय. त्यांच्या स्वप्नाचा चुराडा करतोय. पोरा शिक्षण काय बाकीचे काय शिक्षण करत नाही ते पोरा जग सगळं पोरांना शिकवते का तू एकटा शिकवते? बरोबर आहे. आता पण कसं आहे, गरीब परिस्थिती आहे, काय करायचं आता सांगायचं. काय करायचं म्हणजे आपले पैसे द्यायचे मग काय असेल ते बोलायचं. ठीक आहे, देतो सावकार. हा मला पुढल्या आठवड्यात पैसे पाहिजेत. नाही तर सर्व कुलूप लावणार आणि तुला बाहेर घराच्या बाहेर काढणार. पटतंय का बघ? हा आणि परत म्हणशील 4 दिवस आणि 8 दिवस ते अजिबात चालणार नाही. आता तुला सांगतोय. ठीक आहे सर, ठीक आहे सर. बस झालं कौतुक तुमचं. येस सर मी प्रशांत देशमुख. बसा थँक्यू सर. हा वेलकम. सर मी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, परंतु घरची आर्थिक परिस्थिती सर बेताची असल्यामुळे प्रायव्हेट जॉबच्या शोधात आहे. जर आपल्या कंपनीमध्ये सर तसा एखादा जॉब असेल तर प्लीज मला मदत होईल सर. काय ध्येय आहे तुमचं? मी स्पर्धा परीक्षा करतोय, अधिकारी बनायचं मला. मग काय अडचणी काय आहेत तुम्हाला? सर घरची आर्थिक परिस्थिती खूप मोठी अडचण आहे माझ्यासाठी. अरे तुमची ध्येय एवढी मोठी आहेत. तुमचं ध्येय जर मोठं असेल तर त्याच्यासाठी परिस्थिती आडायचं काहीही कारण नाही. अडचणी या येतच असतात. अडचणी येतेत म्हणून ध्येय थांबवायचं नाही. मला गॅरंटी आहे की तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटतंय की तुम्ही या असल्या माझ्या कंपनीमध्ये जॉब करण्यापेक्षा तुम्ही निश्चितपणानं तुमच्या ध्येयामध्ये सक्सेस व्हाल, मला आशावाद वाटतो. त्यामुळं मी सांगतो म्हणून की तुम्ही माझ्या कंपनीत काम करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहा. कारण ध्येय गाठत असताना अडचणी या येतच असतात. आणि जरी अडचणी आल्या तरी तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी तुम्ही निश्चितपणानं छलांग माराल आणि ते ध्येय तुम्ही हासिल कराल असा आशावाद मला तुमच्या नजरेमध्ये वाटतो. आणि हे करत असताना तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला काही अडचणी येऊ द्या, रात्री अपरात्री कधीही या, मी माझ्या परीनं तुम्हाला होईल ती मदत निश्चितपणानं करेन. आणि तुम्हाला माझे आशीर्वाद आहेत. तुम्ही जा, तुमच्या यशामध्ये उत्तुंग भरारी मारा. ठीक आहे सर. धन्यवाद सर. ठीक आहे सर. ओके थँक्यू सर. चला या. हे असं किती दिवस चालणार? सकाळपासून रात्रीपर्यंत पुस्तक समोर ठेवले तर डोक्यात काही शिरत नाही. आई बाबाच्या चेहऱ्यावरचं काळजीचं सावट, मला सांभाळताना त्यांची होणारी घालमेल हे खरंच पाहत नाही मला. शहरातल्या मुलांकडे बघतो, एक काही तयारी पाहिली की वाटतंय खरंच आपण कुठेतरी मागं पडतोय. त्यांच्याकडची महागडी क्लासेस, महागडी पुस्तकं आणि माझ्याकडे काय फाटलेली वहीन पेन. पण शिकणं हे पैशावर अवलंबून नसते, ते इच्छाशक्तीवर अवलंबून असते. आणि माझी इच्छाशक्ती अजून तेवढी जिवंत आहे. मला हार मानायची नाही. कुठे जाऊ दे, पण मी आता थांबणार नाही. घरात अभ्यास होत नसेल तर मी शहरात जाईन, रस्त्यावर बसून शिकेन, पण मी शिकेनच.
मला म्हणजे मी एवढी आनंदाची बातमी मी फोन करत नव्हतो तू काही मला सांगत नव्हते. यार तसं नाही, पण ही सगळ्यात आधी गोड बातमी मला आईला तात्याला द्यायची. आणि तो तर यार जिगरी माझा दोस्त आहे, तुला कळल्याशिवाय राहिली का सांग. खरं सांगू दीपक भाऊ, त्या माझ्या आजच्या यशात तुझा खूप मोठा वाटा आहे बरं का. तुझ्या सपोर्टमुळे आजचा मला दिवस बघायला मिळाला. शेवटी तुझं कष्ट आहे. आता आम्हालाही बरं वाटतं की आमचा मित्र मोठ्या पदावर आहे. ते तर आहेच. आईला फोन लावतो. हॅलो, हा बोल की बाळा, कसा आहे तू? हा मी चांगला आहे, पण आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे बरं काही. अरे कसला गोड दिवस आहे सांग तर. अगं पण आधी सांग, मला तात्या घरी येते का? अरे तात्या शेतात गेले तर, पण सांग की कशाचा मोठा दिवस आहे. अगं सांगतो, परत तात्याला घेऊन घरी येतो. बर बर हा येते. दीपक भाऊ मला घ्यायला आलता, आम्ही दोघं येतो घरी. बर, या मग दोघ जण लवकर. घरी आल्यानंतर सांगतो तुला काय गोड बघ. मी वाट बघते. आपलं चिकरी जोडीदार राहिली की दोघ जण. फोटो बोललो आणि आपला अक्षय. हा लाव लाव लाव. हॅलो, अरे कुठे अक्षय? रोहित आहे का तुझ्याजवळ? अरे तुम्हाला एक लय आनंदाची बातमी द्यायची. बरोबर थांबा, तुमच्या घरापासून राहणार जाणार आहे आमच्या. हे लागले दीपक भाऊन मी आलो लगेच आलो. तात्या 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 ही नोकरी, मला मिळालेले अधिकार आणि माझं यश आणि खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. हे माझ्या तात्याचं स्वप्न होतं. माझ्या घरासाठी, माझ्या गावासाठी. कुठं आहे तुम्ही तात्या? तुमचं स्वप्न साकार झालं. मी अधिकारी झालो तात्या. मी जिंकलो. माझ्या वडिलाचा मृत्यू फक्त एक दुर्दैवी घटना नाही, तो बेरोजगारीच्या झळेचा परिणाम आहे. स्वतःला शेतकरी म्हणून घ्यायची सुद्धा भीती वाटते. असे अजून किती निष्पाप शेतकऱ्याचे बळी जातील. गरीब शेतकऱ्यांना सावकाराच्या कर्जाखाली दबावं लागतं आणि त्यांचा मुलगा शिक्षण घेऊन अधिकाऱ्याचं स्वप्न पाहतो, पण त्याचं शिक्षण त्याच्या बापाच्या मृत्यूचं कारण ठरतं. मी अधिकारी झालो, पण माझा विजय मात्र अधुरा आहे. तात्या,
मी तुम्हाला शेतामध्ये राबताना बघायचो, खूप वाईट वाटायचं. आणि आता माझं यश पाहून गावामध्ये माझं नाव मोठ्या कौतुकाने मिरवताना तुम्हाला बघायचं होतं. मळलेल्या कपड्यामधून तुम्हाला आता कडक इस्त्रीमध्ये रोज दर्शनासाठी मारुतीच्या मंदिरात जाताना बघायचं होतं. पण तात्या, ते माझं स्वप्न तुम्ही पूर्ण होऊ दिलं नाही. तात्या, तुम्ही आता जिथं असाल तिथं आनंदी राहा. आता माझ्या अजिबात काळजी करू नका. आणि तुमचं जे माझ्याकडून स्वप्न होतं ते आता पूर्ण झाले. ते फक्त आपल्या घरासाठीच नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवून गेलात. ती मी नक्की प्रामाणिकपणे पार पाडेन. आणि आजपासून तुमच्यासारख्या मी त्या प्रत्येक बापाला मदतीचा हात देईन, जेणेकरून त्याचा मुलगा शिक्षण घेऊन अधिकारी होईल आणि त्याचा बाप आनंदाने त्याचं यश बघेल, फाशीच्या दोरीकडे नाही.